हगवणे कुटुंबियांच्या पोलीस कोठडीत वाढ झाली आहे। राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणेला 31 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। वैष्णवीचा नवरा शशांक हगवणे, सासू लता हगवणे आणि नणंद करिश्माला 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली। हगवणेच्या वकिलाकडून वैष्णवीच्या चारित्र्यावर संशय घेण्यात आला। वैष्णवी एका व्यक्तीसोबत चॅट करायची ते घरच्यांनी पकडलं होतं असा युक्तिवाद आरोपीच्या वकिलानं कोर्टात केला। हगवणेच्या वकिलांचे वैष्णवीवरील आरोप कसपटे कुटुंबानं फेटाळले। चॅटिंगची कोणतीही घटना झाली नाही अशी माहिती वैष्णवीच्या काकांनी दिली। पत्नीला 2-4 कानाखाली मारणं म्हणजे छळ होत नाही असा अजब युक्तिवाद हगवणेच्या वकिलांनी कोर्टात केला। वैष्णवी मृत्यू प्रकरणामध्ये निलेश चव्हाणवर अन्याय झाल्याचं म्हणत हगवणेच्या वकिलांनी निलेशला पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला। केवळ मैत्री खातर वाईट परिस्थितीमध्ये बाळाचा सांभाळ केल्याचा दावा हगवणेच्या वकिलांनी केला। भर पावसात राजेंद्र हगवणे यांच्या विरोधात न्यायालयाच्या बाहेर महिलांकडून घोषणाबाजी करण्यात आली। बहुजन भीम सेनेच्या महिलांनी राजेंद्र हगवणेला फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशा घोषणा देत भर पावसात आंदोलन केलं। महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांना सुरक्षेची गरज नाही, त्यांची सुरक्षा काढून घ्या अशी मागणी स्वराज्य पक्षाचे सरचिटणीस धनंजय जाधव यांनी केली। वैष्णवी हगवणे प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई व्हावी आणि या प्रकरणाकडे दुर्लक्ष करणाऱ्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी भीम आर्मी संघटनेनं केली। IIT मुंबईच्या पवई परिसरात मगर मुक्त संचार करताना आढळून आली। दरम्यान मंगळवारी रात्री 6 फूट लांबीची मगर इथल्या रहिवाशांना वावरताना दिसली, तर या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। जालना शहरात तब्बल 983 धोकादायक आणि मोडकळीस आलेल्या इमारतीच्या मालकांना महापालिकेनं नोटीस बजावली आहे। 2 वर्षांपासून वारंवार सांगून सुद्धा धोकादायक इमारती खाली होत नसल्यानं पालिकेच्या वतीनं कारवाईचा इशारा देण्यात आला। पुण्यात प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या मुद्द्यावरून शिवसेना युबीटीनं आंदोलन केलं। मध्य रेल्वेच्या सुरक्षिततेसाठी 100 कोटी देऊन सुद्धा अजूनपर्यंत पुणे रेल्वे स्टेशनवर सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत असा आरोप करण्यात आला। पाथर्डी फाटा परिसरात मल्टीलेवल मार्केटिंग कंपनीच्या शाखेवर कृषी विभागानं छापा टाकला। या शाखेतून पोलिसांनी परवानगी नसलेल्या कंपनीमधील 3000 ग्रॅम खत जप्त केलं। या प्रकरणी उत्पादकासह विक्रेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। हिऱ्याची अंगठी चोरणाऱ्या कामवालीला पश्चिम बंगालमधून अटक करण्यात आली आहे। मरिया सुका ही महिला नागपूरच्या विनायक नगर इथल्या नुपूर अग्रवाल यांच्या घरी काम करायची। दरम्यान 18 मे रोजी मरियानं 2 हिऱ्याच्या अंगठ्या चोरल्या होत्या। धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर बीडच्या गढी इथं 6 जणांच्या मृत्यूचं कारण ठरलेल्या टेम्पोचा अहवाल आरटीओ विभागानं सादर केला। उड्डाणपूल उभारणीमध्ये तांत्रिक चुका झाल्या। ज्या ठिकाणी हा अपघात झाला त्या ठिकाणी 2 उड्डाणपूल एकत्र जोडले गेले, त्यामुळे या ठिकाणी पाणी साचतं। हे पाणी वाहनांच्या काचांवर आल्यानं अपघाताचा धोका वाढतो असं अहवालात स्पष्ट करण्यात आलंय। छत्रपती संभाजीनगर शहरात एका भरधाव कारनं दुचाकीला जोरदार धडक दिली। हिट अँड रनच्या घटनेचा हा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला। छत्रपती संभाजीनगरमधील अमोल कोतकर एन्काउंटर प्रकरणाचा सीआयडीकडून तपास सुरू आहे। दरम्यान सीआयडी अधिकाऱ्यांकडून एन्काउंटर घटनास्थळाची पाहणी करण्यात आली। गुहागरमधील देवघर इथं सासऱ्यानं लैंगिक छळ केल्याची तक्रार गुहागर पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली। सासू आणि नणंद यांच्या विरोधातही पीडित महिलेनं तक्रार नोंदवली आहे। या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आक्रमक झालाय। जळगावमधील घटनेनंतर सामाजिक कार्यकर्त्या प्रतिभा शिंदे आक्रमक झाल्या। खैरापाड्यावर आढावा घेण्यासाठी आलेल्या जिल्हाधिकाऱ्यांना प्रतिभा शिंदे यांनी खडे बोल सुनावले, तर चौकशी समिती नेमणार असल्याचं आश्वासन यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दिलं। छत्रपती संभाजीनगरमधील पाणी पुरवठा योजनेवरून मुख्यमंत्री फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं। कंत्राटदार काम करत नसतील तर त्यांना ब्लॅकलिस्ट करा अशा सूचना मुख्यमंत्री फडणवीसांनी दिल्या, तर अधिकाऱ्यांचा टास्क फोर्स तयार करा, कोणतीही हयगय चालणार नाही अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या। महाविकास आघाडीतील नाशिकचे शिवसेना युबीटीचे नेते बाळा दराडे यांनी माफीवीर या शब्दावरून राहुल गांधींना काळे भासण्याचा इशारा दिलाय। यावर काँग्रेसच्या ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी यांनी तुम्ही काळं फासणार असाल तर आम्ही त्यापुढे जाऊ असा इशारा युबीटी गटाला दिला।
मुंबईच्या वांद्रे परिसरात भाजप नेते आशिष शेलार यांच्या विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेकडून जोरदार बॅनरबाजी करण्यात आली। बॅनरवर आशिष शेलार यांचा बाताशीष शेलार असा उल्लेख करण्यात आला। जळगाव जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली। जळगावचा महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाच्या D+ झोनमध्ये समावेश करण्यावर या बैठकीत सविस्तर चर्चा झाली। यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटीलही उपस्थित होते। मुख्यमंत्री फडणवीस उद्या हिंगोली दौऱ्यावर असतील। दौऱ्यादरम्यान फडणवीसांच्या हस्ते विविध विकास कामांचं लोकार्पण केलं जाणार आहे। रामलीला मैदानावर शेतकरी आणि महिला मेळावा होणार आहे। मुंबईत उद्धव ठाकरेंवर टीका करण्याचा भाजपनं दिलेला टास्क नारायण राणेंनी थोडे दिवस बाजूला ठेवावा। मुंबईच्या विकासावर बोलण्यापेक्षा आपल्या मतदारसंघात काय चाललंय हे पाहण्यासाठी नारायण राणेंनी लवकरच सिंधुदुर्ग जिल्ह्यात यावं असा खोचक टोला माजी आमदार वैभव नाईक यांनी लगावला। काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी नांदेड इथल्या सचखंड गुरुद्वारामध्ये जाऊन दर्शन घेतलं। गुरुद्वारा बोर्डाकडून त्यांचा सत्कार करण्यात आला। अहिल्यानगर जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या। कोपरगाव, राहता आणि अकोले तालुक्यातील धरण पाणलोट क्षेत्रामध्ये कोसळणाऱ्या पावसामुळे भंडारदरा, निळवंडे धरणासह मुळा धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। शिरूर तालुक्यातील करंदी इथं ढगफुटीसारखा पाऊस झाला। ओढे, नाले, दुथडी भरून वाहत आहेत। या पाण्यातून दुचाकीस्वार आपला जीव धोक्यात घालून प्रवास करतायत। पाण्यातून प्रवास करू नका असं आवाहन करण्यात आलं तरी सुद्धा स्थानिक आपला जीव धोक्यात घालताना दिसून आले। गुहागरला पावसानं झोडपून काढलंय। वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे झाडं उन्मळून पडली, त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती। नागपूर शहरातील विविध भागांमध्ये विजांच्या कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पुन्हा पाऊस झाला। अर्धा तास झालेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं। शहापूर तालुक्यात विश्रांतीनंतर पुन्हा पावसानं हजेरी लावली। पावसामुळे उन्हाळी भात शेतीला फटका बसलाय। शेतीचं मोठं नुकसान झालं। विदर्भातील गडचिरोली जिल्ह्यात मान्सून दाखल झाला। आज आणि उद्या गडचिरोली जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज आहे, तर 30 मे नंतर मान्सूनचा प्रवास थंडावणार असाही अंदाज आहे। त्यामुळे आता पेरणी न करता 15 जूनपर्यंत वाट बघावी असा सल्ला हवामान विभागानं दिला। वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला। वादळी वाऱ्यामुळे 25 ते 30 शेतकऱ्यांच्या सोलार पंपच्या पॅनलचं मोठं नुकसान झालं। पावसामुळे डोंबिवलीमधील MIDC भागामध्ये पाणी शिरलं। नाले तुंबल्यामुळे नाल्यांमधील पाणी रस्त्यावर आलं, त्यामुळे रस्त्यांवर पाणीच पाणी पाहायला मिळालं। बीडच्या आष्टी तालुक्यातील पाटसरा इथं पावसामुळे तब्बल 10 एकरवरील केशर आंब्याच्या बागेचं नुकसान झालं। दरम्यान आपली व्यथा सांगताना मुक्ताबाई गर्जे या महिला शेतकऱ्याला अश्रुअनावर झाले। मुंबई नाशिक महामार्गावरील भिवंडीच्या रांजणोली नाक्याजवळील रस्त्यांवर पाणी साचलं, त्यामुळे वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागली। पुणे शहरासह जिल्ह्यात गेल्या 2 ते 3 दिवसांपासून मुसळधार पाऊस पडतोय। याच मुसळधार पावसामुळे पुणे शहराला पाणी पुरवठा करणारे खडकवासला धरण आता निम्म भरलंय। यंदा मान्सून लवकर आल्यामुळे आणि सततच्या मुसळधार पावसामुळे मे महिना संपण्यापूर्वीच खडकवासला धरण हे 49% भरल्यामुळे पुणेकरांची चिंता मिटली आहे। बीडच्या आष्टी तालुक्यामध्ये आज पुन्हा जोरदार पावसानं हजेरी लावली। आठवडाभरापासून आष्टी तालुक्यात दमदार पाऊस झाला। या पावसात नदी नाल्यांसह काही तलाव ओसंडून वाहत आहेत। अकोला जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे फळबागांचं मोठं नुकसान झालंय। वादळी वाऱ्यानं शेतातील लिंबूची झाडं अक्षरशः उखडून पडली। गेल्या 8 दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे कोकण किनारपट्टी भागाला या पावसानं झोडपून काढलेला आहे। पावसामुळे रत्नागिरीला पाणी पुरवठा करणारे शीळ धरण ओव्हरफ्लो झालं, त्यामुळे आता रत्नागिरीकरांचा पाण्याचा प्रश्न सुटणार आहे। बीड जिल्ह्यामध्ये गेल्या 15 दिवसांपासून अवकाळी पावसानं धुमाकूळ घातलेला आहे। दरम्यान बीडमधील प्रसिद्ध असलेला कपिलधार धबधबा ओसंडून वाहू लागलाय। पर्यटकांची पावलं या धबधब्याकडे वळताना दिसतायत। पुणे जिल्ह्यात पडलेल्या मुसळधार पावसानं कांदा पिकाचं मोठं नुकसान झालंय। आंबेगाव तालुक्यातील पोंदेवाडी इथल्या निलेश पडवळ या शेतकऱ्यानं बराकीमध्ये ठेवलेला 125 पिशवी कांदा पावसानं भिजला। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पावसामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलाय। कुडाळ तालुक्यातील
तळ्याचे टेंब, हुमरमळा, अनाव या क्षेत्रामध्ये 4 हेक्टर शेतातील भुईमूग, नाचणी, चवळी या पिकांचं प्रचंड नुकसान झालंय। 3 दिवसाच्या विश्रांतीनंतर मनमाड शहराला पावसानं झोडपून काढलं। मुसळधार पावसानं शेतात पाणीच पाणी साचलं, तर धुवाधार पावसानं जनजीवन विस्कळीत झालं। कोल्हापुरातील इंगळी गावात भूस्खलन होऊन 20 ते 25 घरांना धोका पोहोचलाय। कोणत्याही क्षणी ही घरं जमीनदोस्त होतील अशी स्थिती निर्माण झाली आहे। जमिनीला मोठ्या भेगा पडल्यात, नागरिक भीतीच्या छायेखाली आहेत। सिंधुदुर्ग जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासन सज्ज झाला आहे। जिल्हावासियांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। चोपडा शिरपूर रस्त्यावर गलंगी गावाजवळ नाकेबंदी केली असता दरोडा टाकण्याच्या उद्देशाने आलेल्या आरोपींना ग्रामीण पोलिसांनी अटक केली। 2 मोटारसायकलवरील 4 जणांना अटक करण्यात आली आहे, तर 2 जण फरार झाले।